नको नको मना गुंतू माया जाळे नको नको मना गुंतू माया जाळे जवळी क्रांतावय नको नको मना गुंतू माया जाळे
नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शिजेची कामीन दूर राही. तुका म्हणे सोडविना राजा देशीचा चौधरी, अनिक सोयरी भली भली. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. सोडविना बंधू पाठीची बहीण, शिजेची कामीन दूर राहे. महायोग पीठे तडे भीमरथं, परम पुंडरीकाय दातो मुनींद्रः. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम्, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा Yeah.
अनुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयांचा जनी जन्मनामात झाला जयांनी सदावास नामात केला जयांचे मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा सद्गुरु श्रीपाद मूर्ती नमस्कार माझा सद्गुरु रामदास मूर्ती गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत प्रस्तुत प्राप्त प्रसंग। पहिली सूचना माझी अशी आहे ज्याला खाली बसता येते त्याने अवश्य खाली बसा। ज्यांच्या समजा मनक्यात वगैरे काय गॅप असेल किंवा बसता येत नाही खाली त्यांनी कुशालवर बसा। का सांगतो मी त्याचं कारण जर आता कीर्तन वर बसून ऐकलं तर यम खरडत नाही तो खाली भुंड्यानेच खरडायला येत होते दुसरं काही करीत नाही। म्हणून ज्याला खाली बसता येत असं म्हणजे शक्य आहे अशक्य आहे त्यांनी नका बसू। विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्रथम वर्ष श्राद्ध गुरुजी गोपीनाथराव दगडू धुमाळ आणि या गुरुजींचं प्रथम वर्ष श्राद्ध प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन रूपी सेवा कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगाचे जगद्गुरु असणारे संत तुकोबराय जीवाला उपदेश करता आहे। नको नको मना गुंतू माया जाळी हे जीवा माया जाळामध्ये अडकू नकोस बाबा। कारण काळ आला जवळी ग्रासावया काळ कधी खाऊन टाकेल सांगता येणार नाही म्हणून माया जाळात अडकू नकोस। वर्ष श्राद्ध आहे वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन कारण एक वर्षापूर्वी गेलेला जो जीव आहे ज्यांना तुम्ही गुरुजी म्हणता ते कुणाचे वडील असतील कुणाचे काका असतील कुणाचे मामा असतील कुणाचे चुलते असतील एक वर्षानं यम धर्माच्या दरबारात त्यांची हजेरी आहे। आज
कारण गेलेला जो जीव आहे तो 13व्याच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही तिल तर्पण करता त्यावेळेस तो इथून निघतो आणि बरोबर 1 वर्षानं यम धर्माच्या दरबारात आज हजेरी असते. त्या जीवाला पुण्य कमी पडू नये. काय काय कमी पडू नये? कारण तिथला व्यवहार इथालच्या सारखा आहे. इथला व्यवहार पैशावर चालतो. कशावर चालतो? पैशावर. आपल्या इथं मोठेपणा कुणाला? यस मनी या मनी, नो मनी पुशे ना कोणी. हा, यस मनी या मनी, नो मनी पुशे ना कोणी. तसा तिथला जो व्यवहार आहे तो पुण्यावर चालतो. कशावर चालतो? त्या जीवानं किती पुण्य केलं, माणसाचा जन्म मिळाल्यापासून माणसाचा जन्म संपेपर्यंत त्या जीवानं जेवढं पुण्य केलं त्या पुण्यावर तिथला हिसाब असतो. जर पुण्य जास्त भरलं तर स्वर्गात पाठवून देतात. कुठं पाठवून देतात? स्वर्गात. पुण्य जर कमी असलं तर नरकात पाठवून देतात. ज्यानं पापच केलेलं आहे त्याला कशात पाठवतात? नरकात. ज्याचं पाप पुण्य समान झालेलं आहे त्याला मृत्यू लोकात. आणि ज्यानं शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाम घेतलेलं आहे त्याला वैकुंठात. अशा 4 गाड्या आहेत. किती गाड्या आहेत? 4 गाड्या. आता आपलं कर्तव्य काय आहे तर या जीवाला म्हणजे गेलेल्या जीवाला पुण्य कमी पडू देऊ नये. पुण्य कमी पडलं तर पतन होतं. गती, अधोगती आणि परमगती. गती किती? गती 3 आहे. एक गती, गती म्हणजे काय? तो जीव स्वर्गात गेला याला गती असं म्हणतात. अधोगती, तो जीव निकृष्ट योनीमध्ये गेला याला अधोगती असं म्हणतात. आणि परमगती म्हणजे तो भगवंत स्वरूप झाला याला परमगती असं म्हणतात. जीवाला कमीत कमी अधोगती होऊ नये, गती प्राप्त व्हावी याच्यासाठी हे कीर्तन असतं. विठाला जीवाला अधोगती कशानं प्राप्त होते? पापानं प्राप्त होते. जर त्या जीवाला पुण्य कमी पडलं तिथं आज अधोगती होईल. म्हणून त्यांच्या मुलांनी काय करायचं? त्यांची अधोगती होऊ नये म्हणून पू नावाच्या नरकातून जो तारतो तो पुत्र. पुत्र म्हणजे काय? पू नावाच्या नरकातून आपल्या वडिलांना जायचं तारतो म्हणजे जाऊ देत नाही त्याला म्हणायचं पुत्र. सुपुत्र कोण? आपल्या मुलाला वैकुंठ प्राप्त व्हावं, भगवंताशी तन्मयता साध्य व्हावी याच्यासाठी जो प्रयत्न करतो त्याला सुपुत्र असं म्हणायचं. पुत्र कळला? ध्यान देऊ नाही का? तुमच्यासाठी कीर्तन तुम्ही आज चांगली ऐकणारी बसलेला आहे माझ्या पुढे. लांब का बसना पण तिथून नीट ध्यान देऊ नाही का? कारण हे लय इम्पॉर्टंट आहे बाबा. काय सांगू आता तुम्हाला, ह्याचा अभ्यास करायसाठी मी 25 वर्ष घातली. किती? 25 वर्ष. आता तुम्हाला ऐकायचं, तुम्हाला काय पुस्तक वाचायचं, ग्रंथ चाळायचा नाही. हा, तर कोण कोण चाललंय आपलं आता? काय चाललंय? नाही, कीर्तन तर चाललंय. समजा कीर्तन ध्यान देऊ नाही. काय करा? निदान माणसाचा जन्म काय एवढं तर कळत, बाकीचं काय? हा, तर पुत्र, कुपुत्र. कुपुत्र कुणाला म्हणायचं? आपल्या आई वडिलांना नरकात जाण्यापासून जो वाचवत नाही तो कुपुत्र. सुपुत्र कुणाला म्हणायचं? आपल्या आई वडिलांना परमगती प्राप्त करून देतो तो सुपुत्र. आणि पुत्र कुणाला म्हणायचं तर पू नावाच्या नरकातून जो तारतो तो पुत्र. विठाला आता जर आपल्याला आपल्या वडिलांना नरकात जाण्यापासून वाचवायचं असेल तर आज काय पाठवायचे आपल्याला? त्यांना पुण्य पाठवायचे. काय पाठवायचे? पुण्य. अनेक प्रकारचं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, पण प्रथम जे सर्वात भारी, जे सर्वात उत्कृष्ट पुण्य आहे ते ज्ञानदानाचं पुण्य. कशाचं पुण्य आहे? ज्ञानदान. दुसरं पुण्य आहे अन्नदानाचं पुण्य. तिसरं पुण्य आहे गोदानाचं पुण्य. चौथं पुण्य आहे भूदानाचं पुण्य. 5वं पुण्य आहे सुवर्णदानाचं पुण्य. 6वं पुण्य आहे वस्त्रदानाचं पुण्य. अशी अनेक प्रकारची दानं आहेत.
त्या दानातून पुण्य साधलं जातं. पण दोनच पुण्य सर्व उत्कृष्ट आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे ज्ञानदान. काय झालं पाहिजे त्यांच्या नावाने? जर वर्ष श्राद्धाच्या दिवशी ज्ञानदान झालं तर त्यांना पुण्य प्राप्त होतं. काय प्राप्त होतं? पुण्य. पंडू नावाचा राजा, पांडवांचे वडील, ज्या वेळेस यमधर्माच्या दरबारात गेले, आपल्याला बी जावं लागणार आहे, सगळा हिसाब चुकता वाटणार आहे, त्यात वाद नाही, एवढीसा सुद्धा फरक होत नसतो. आपल्याकडून होईल, बांध इकडे तिकडे सरकू शकतो, आपल्याकडून तिथं नाही सरकू शकत. तिथं सगळं जिथल्या तिथं होत असतं. तुमचं सगळ्यांचं, तुमचं आमचं सगळ्यांचं म्हणणार. तिथे गेल्यावर यम विचारणार, जगताबाच्या कीर्तनाला गेलता का? गेलता? कुठं बसला होता? लांब बसलं होतं, तंबाखू खाऊन, घेऊ का मुस्कानात लावून तुझ्या? विचारणार. तिथं सगळं विचारणार. कशावर बसला, कुठं बसला, काय बसला, ऐकलं का नाही, चाठाळपणा केला का काय, सगळं. इथं मी नाही काय करू शकत, पण तिथं मात्र सगळं करतात. विठ्ठल विठ्ठल. पंडू नावाच्या राजाला ज्यावेळेस यमधर्माच्या दरबारामध्ये पुण्य थोडस जास्त भरलं. काय झालं? आणि जास्त भरल्यामुळे त्यांना स्वर्गाच्या गाडीत बसून दिलं. पण जसं आपण म्हणतो एसटीचं तिकीट जोवर आहे, एसटीचं तिकीट आहे तोपर्यंत एसटीत बसून देतात, मग खाली उतरवतात. तिकीट संपल्यावर कंडक्टर खाली उतरणार. तसं पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गाच्या दिशेनं राजा गेला, पण पुण्य संपलं, स्वर्गाच्या दारातच उतरवला. पुण्य संपलं, तिथं सामग्री पुण्याचीच असते ना. पुण्यपदाची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची उटी उतरे, आणि येऊ लागते माघारे मृत्यू लोका. पुण्य पुण्य संपलं, इंद्राला इंद्रपद सोडावं लागतं, बाकी त्याचा विषय सोडून ते दारातच उतरलं. कोण? पंडू राजा. आणि त्या स्वर्गाला येडं घालायला लागला. नारद मुनींची गाठ पडली, पाय धरला. महाराज पुण्य कमी पडलं, स्वर्गाला येडच घालीत बसले, पोरांना खाली जाऊन सांगा माझ्या नावाने काहीतरी पुण्य वाटवा. नारद मुनी खाली आले, धर्मराजाला सांगितलं, धर्मराजा तुझे वडील स्वर्गाला येडं घालते, स्वर्गात काय जाता येत नाही, मग पुण्य पाठव. काय पाठव? पुण्य. म्हणजे महर्षी पुण्य कशाला होईल? म्हणजे पहिलं पुण्य आहे ज्ञानदान. पहिलं पुण्य काय आहे? ज्ञानदानाचं पुण्य आहे. तुझ्या वडिलांच्या नावाने कथा कीर्तन कर, त्याचं पुण्य त्याला. धर्मराजानं कथा कीर्तन ठेवली वर्षभर. आपलं एवढी ऐपत नाही म्हणून आपण 2 तास ठेवायला भाऊ, पण ठेवा आपली नाही ऐपत. वर्षभर कसं काय ठेवायचं? अन्नदान वर्षभर वडिलांच्या नावाने, अन्नदान, वस्त्रदान, भूदान, गोदान सगळं धर्मराजाने केलं. आता आपल्याला जेवढं शक्य होतं तेवढं आपण करायचं. मी या मुलांना खरंच आभार व्यक्त करतो की आपल्या वडिलांच्या नावाने. ती म्हणली बाबा तुम्हीच आलं पाहिजे. तात्याने सांगितलं, संभातात्याने, बाबा तुम्हीच यायला पाहिजे. का बरं बाबा? दुसरं का नको? तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो. ज्ञानदान केल्यावर पुण्य लागतं, पण ज्ञान म्हणजे काय? काय दान करायचं आपल्याला? हे ज्ञानदान करणाऱ्याला तपास नसेल त्याचा, तर ज्ञानदानाचं पुण्य लागल कसं? ज्ञान म्हणजे काय? काय नाही, काही सांगायचं म्हणजे ज्ञान का? कीर्तनकार झाला, कीर्तनाला उभा केला, काही सांगायला सुरुवात केली म्हणजे काय ज्ञान झालं? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण, या नावे ज्ञान. याच्यापेक्षा ज्ञानाची दुसरी व्याख्या नाही. ज्ञानदान करायचं ना, ज्ञानदान करण्यासाठी ज्ञानीच मनुष्य इथं उभा पाहिजे, तर ते ज्ञानदान होईल, नाही तर होणार नाही. विठ्ठला आता ज्ञान म्हणजे काय? तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान कशाला म्हणायचं? जिथं जगत खरं सांगितलं जातं आणि भगवंताबद्दल खोटं सांगितलं जातं त्याला ज्ञानदान म्हणत नाही. काय काय म्हणलं मी? डोक्यात घ्या बरं का, आता डोक्यात घ्या. जेवढं बसन तेवढं घ्या. माझा आग्रह नाही एवढा असलं पाहिजे बसनच म्हणून. ज्ञान कशाला म्हणायचं? जिथं फक्त भगवंत सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे हे सांगितलं जातं त्याला ज्ञानदान असं म्हणतात.
आता किती कीर्तन तुम्ही अशी ऐकता की जिथं ब्रह्म सत्य सांगितलं जातं, जगत मिथ्या सांगितलं जातं. सगळ्या कीर्तनांनी जगताचं वर्णन आहे, बरोबर ना? कशाचं वर्णन आहे? जगत. दुसरी गोष्ट अशी आहे की कीर्तनात दोन गोष्टी सांगायच्या, एक विवेक आणि दुसरं वैराग्य. त्यालाच कीर्तन म्हणतात. विवेक ज्ञान वैराग्याच्या गोष्टी विवराव्या. काय म्हटले? ज्या कीर्तनात विवेक आणि वैराग्याविषयी काहीच सांगितलं जात नाही ते कीर्तन ज्ञानदानाचं कीर्तन नाही. ज्ञानदान त्याला होणार नाही आणि पुण्य मिळणार नाही. मग काय सांगावं लागेल आपल्याला? जगन मिथ्या ब्रह्म सत्य हे ज्याच्यातून सांगितलं जातं. म्हणजे जग हे खोटं आहे आणि ब्रह्म हे सत्य आहे. तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी? तुम्ही बरीच कीर्तन ऐकलेली माणसं आहेत, तुम्हाला काय वाटतं? जगत मिथ्या वाटतं का सत्य वाटतं? हा, हे दिसतंय. जगत म्हणजे काय कळलं का? जगत म्हणजे काय? डोळ्यानं जेवढं दिसतंय तेवढं तुम्हाला खरं वाटतं का खोटं वाटतं? हा, खरं वाटतं. खरं आहे का? खरं आहे का? दिसतंय ते. संत म्हणतात दिसते ते सगळं खोटं आहे. काय आहे? उदाहरण सांगतो बरं का. सूर्य तुमच्याकडे कुठून उगवतो? सूर्य पूर्वी मावळतो कुठं? पश्चिम. खरंच उगवतो? हा, खरंच उगवतो काय सूर्य? अहो सूर्य उगवत बी नाही आणि मावळत बी नाही. ते पृथ्वी फिरते म्हणून भासत, म्हणजे ते खोटे. काय काय ते खोटे. सूर्य उगवतही नाही आणि सूर्य मावळत नाही, मग दिसतंय ते खोटे. दुसरी गोष्ट, आभाळ कुठंतरी टेकल्यावानी दिसतं आपल्याला. दिसतं ना? दिसतं का? खरं का? मी ना कीर्तन फार सोपं करून सांगतो बरं का. आता हे सगळं वेदांत आहे, पण वेदांत तुम्हाला मी सोपा करून सांगतो. पा जमलं तर बसलं डोक्यात तर बसलं, नाही बसलं तर मग काय? नळी फुंकली सोनारे गेली वारी, नाही का? हा, आकाश कुठंतरी टेकल्यासारखं दिसतं. खरंय का? मग खोटे दिसतंय पण खोटे, बरोबर. तिसरी गोष्ट सांगतो, आकाश निळं दिसतं आपल्याला. आकाश कसं दिसतं? निळं दिसतं. मग विमान गेल्यावर निळं होऊन का खाली येत नाही? हा, ते खरं का खोटं? हा, खोटं का खरं? खोटंच. जाऊ द्या तिकडे, तुम्हाला इकडे लांब नाही नेत. तुम्ही जे तुम्हाला समजता ते तुम्ही खरे का खोटे? कीर्तनाला ऐकता का? ऐकले? आता एवढं ऐकायचं. माझ्या गुरुनी सांगितलेले तुम्हाला सांग, त्यातलं खरं सांग. तुम्ही जे तुम्हाला दिसताय ते तुम्ही का तुम्ही जे तुम्हाला दिसत नाही ते तुम्ही? जे म्हणते डोक्याला काय महाराजांनी सांगत काय कळलं ना आम्हाला. हे जर कळलं नाही ना तर अख्खा जन्म वायाला गेला. काही कीर्तन ऐकूनही उपयोग झाला नाही. इतकं महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट. तुम्ही जे तुम्हाला दिसताय आरशामध्ये ते तुम्ही का तुम्ही दिसत नाही ते तुम्ही? उदाहरण सांगतो, जाऊ दे तुमच्या लक्षात तसं बसणार. परवा दिवशी एक जणाची आई वारली. काय वारली? आई वारली. मला फोन आला, पाठव बाबा माझी आई वारली. मी गेलो भेटायला सकाळी, तर ऊस देऊन बसला होता आईला. काय देऊन बसला होता? ऊस देऊन बसला होता आईला. मी गेल्यानंतर मोठ्याने हंबरडा फोडला, बाबा माझी आई गेली बघा. म्हणलं कधी गेली? म्हणलं पाठच गेली. म्हणलं कसली होती तुझी आई? म्हणलं जाडजूड होती, गोरीपान होती, अजून दात पक्क होतं, अजून केस काळी होती. मग म्हणलं तिथं तुझ्या मांडीवर झोपली, गेली काय? म्हणाली नाही बाबा पाठच गेली. आणि मग कसली होती पाठ गेली? म्हणलं जाडजूड होती, गोरीपान होती, अजून केस काळे होते, अजून दात पक्के होते. आणि म्हणलं तिथं तुझ्या मांडीवर झोपली ना, गेली काय? म्हणाली
नाही बाबा पाठच गेली. मग पाठ गेली ती आई का राहिली ती आई? सांगा. एवढं कळलं ना माणसाचा जन्म सफल झाला. एवढं नाही कळलं ना काय गेला. त्यांनी पुन्हा विचारच करायचा नाही की मला पुन्हा मी स्वर्गात जाईन आणि मी देवाकडे जाईन. तसला विचारच नाही करायचा. मग एवढं नाही कळलं की त्याने आपली आपोआप वाट चालू झाली. हा सांगा. गेली ती आई का राहिली ती आई? राहिली ती आई म्हणावं तिला जाळून येतो कोण? पोरगा. मग आईला कोणी जाळतं का? मग आईला जाळणारा पापी का पुण्यवान? सांगा. ते विक्रम वेताळाची गोष्ट आहे का माहिती? वेताळ बसला त्याच्या बोकांनी म्हणला बोल. नाही बोलला तर तुझं डोकं फुटलं. तसं तुम्ही बी नाही बोलणार ना. गेलेली आई का राहिलेली आई? राहिलेली आई म्हणावं तिला जाळून येतो. आईला कोणी जाळतं का? मग आई कोणती? गेलेली होती पण कळली का? आयुष्यभर कुणाला आई म्हणत होता? बाहेरलेला. आणि होती कुठं आई? आत होती. कळली का? नाही कळली. मग आतली आई का बाहेरली आई? आतली आई. मग तुम्ही आतले का बाहेरले? आतले तर तुमची कधी गाठ पडली का? जन्म गेला माझीच गाठ नाही. हाय टाळकरे आहे तुमची गाठ. बघा बा तुमची गाठ जर पडली नाही तर काय माणसाचा जन्म देऊन तरी फायदा झाला. आहे मी प्रश्न पडलाय. जन्माला आल्यापासून प्रश्न आहे काय? कोहम रडतो कसा रडतो? कोहम. अरे मी कोण? आणि किती कीर्तन ऐकली, मांजुळी ऐकली, मला अजून कळलंच नाही मी कोण. मला अजून कळलंच नाही मी कोण. हे पखवाद्या हे पखवाद वाजवतोय, आतलं वाजवतोय का बाहेरलं वाजवतोय? सांगा. पखवाद वाजवणार आतलं वाजवतोय का बाहेरलं वाजवतोय? जर आतलं निघून गेलं तर वाजिन का? निघून गेला वारा रे, निघून गेला
तुम्ही आतले का बाहेरले? प्रश्न आहे माझा तुम्हाला, तुम्ही आतले का बाहेरले? तुम्ही बी आतलीच. पक्वाद्या आतला का बाहेरला? आतला. पेटीवाला आतला का बाहेरला? आतला. टाळवाले आतले का बाहेरले? आणि सगळं चाललंय कुणाच्या संबंधाने? जन्माला आल्यापासून कुणाच्या संबंधाने जगत आहे? बाहेरलेच आहे. आणि बाहेरलं तर कसं आहे? कसं आहे? नाशिवंत शेंगदाण्याचा का टारपाल्याचा? हा ए माळकऱ्या हो, विचार कशाचा? शेंगदाण्याचा का टारपाल्याचा? टारपालच खात बसला का? शेंगदाणा सापडलाच नाही, ते टारपालच खात बसलं. आणि शेंगा खाल्ल्यात म्हणे. शेंगा खाल्ल्या का? शेंगा म्हणजे शेंगदाणा का टारपाल? हा तुम्ही म्हणजे कोण? विचार केला कधी? नाही ना केला. मग कशाचा विचार चाललाय? टारकाल्याचा. अरे हे टारकाल काल धरलंय. जन्माला आलो तेव्हा हे टारकाल धारण केलंय. मेल्या हे सोडून जायचे. आपण मरत नाही कधी. मरत कोण? देह मरतो आणि आपण गती. शरीर विचार? कुणाचा विचार करताय? अरे जे तुम्ही नाही त्याचा विचार करताय. जे तुमच्या संग येणार नाही त्याचा विचार करताय. जे तुम्ही आहेत त्याचाही विचार नाही. आणि तुमच्या संग काय यायचंय त्याचाही विचार. हे विचार. मग आपणच आपल्याशी इमानदारी करतोय? नाही ना, बेईमान झालो आपणच आपल्याशी. विचार कशाचा करताय? जे संग येणार नाही त्याचा. शरीर संग येणार आहे? येणार का? देह जाणार
कशाचा विचार? जन्माला आल्यापासून नाही त्याच गोष्टींचा विचार. आता आपण जे आहोत त्याचा विचार आपण करत नाहीत. जन्माला आल्यापासून कुणाचा विचार चाललाय? जे आपण नाही त्याचाच विचार चाललाय. मग संघ काय येणार? देह येणार. शरीराची होय, शरीराची माती होणार आहे. ते काय आपलं आहे का? ते साधन दिले आपल्याला. काय दिले? साधन दिले आणि तेच आपण चाटीत बसलो. कंपनीत कामाला जाण्यासाठी त्यांनी मोटरसायकल घेतली, शाईन. कोणती मोटरसायकल घेतली? हा, त्याच्या मनात लय दिवसापासून होतं शाईनच घ्यायची कंपनीत कामाला जायसाठी. मग कंपनीत शाईनवर गेला, पण तिथं शाईन पुशीत बसला. पगार मिळन का? अरे ज्याच्यासाठी तिथं पाठवला होता तेच नाही केलं, शाईनच गाडी पुशीत बसला. आता आपल्याला देवाने साधन दिले हे शरीर, आणि आपण पुशीत कुणाला बसलो? या आपण कशाला पुशीत बसलोय? आता तरी डोक्यात येऊ द्या बरं का गाड्या. हो, आता गेले पार. केस बघा का नाही कधी? आरशा पुढे उभं राहून बघा जरा. केस बघा, काळी करू नका रे राजा. देव म्हणतो दिली केस याला, पण यांनी काळीच करून टाकली. मग टकलच करून टाकला. कर केस कशी काळी करायची. विचार कशाचा करायचा आहे? कशाचा? देहाचा. अरे देहाचा किती विचार करते जाणारच आहे, त्याचा विचार नाही. मग विचार कोणाचा? मी कोण आहे? नेमका मी कोण आणि माझं काय आहे इथं? विचार नको त्याचा. सावध झालाय का? सावध सगळं म्हणला का माझी
म्हणजे बाबा जमीन कसे काय ती म्हणजे हाती नाही त्या जमिनी चाल किती जणांच्या नावावर तुम्ही
नको विषय Bye.
ज्याच्या घरात माळ नाही, तुळशीला तांबर पाणी नाही, वारी नाही, कीर्तन नाही, प्रवचन, त्याच्या मुखात जर तुळशीच्या मंजुळा घातल्या तर जो गाणार आहे तो काय अर्थाचा कोण अर्थाचा पाहिला. ज्याच्या घरात माळ नाही त्याच्या तोंडात जर तुळशीच्या मंजुळा मेल्यावर कोंबड्या ती कोंबडा नाही जातो आणि ज्याच्या मृत्यू विना सच्चे बाकी सारं मिथ्ये. कुणाला म्हणायचं त्याची आई कायची कॅपॅसिटी समजून राम नाम बाकी सारं मिथ्ये. कुणाला अरे ज्याला जिवंतपणे भगवान परमात्मा फक्त सत्य आहे, बाकी सारं मिथ्य आहे. नाही त्या माया घरात बसला त्याला मेल्यावर काय फायदा. कीर्तन करायला पाहिजे का मेल्या कधी
दुपारची घडी निघाली गेलं तरी सगळं आपलं शेपूट लक्ष लागतं मी आमच्या शेपूट लागले सगळं आणि नेमकं पाठी अशी मोठ्या मोठ्याने पाठी मांडायला होती आता आम्ही सगळी टाकलं बसून तो बसावं आता आम्ही तरी म्हणजे काकू जवळ गेला कोणी डेअरिंग केलं काकूला काय म्हणायचं काकू अजून सांगू लागते नाही काकूला बरोबर आली ना गाडी गाडीवर त्याचा दूर आता त्याचा दूर नाही गोळा झाला आता ती सवाल वाटायचा झाला आणि वाटायचा आग्या मावा तो दूर गेला आग्या मावा गेला लोक मुख घ्यायला लागलं आम्ही पसार मारला मला पाहता पुढे बघा काय बोल माग बघतो भाषा नाही पुढे तो बघा काय बघायचं आपल्या आपल्या कोणी सांगू बघितलं पुढे काकू म्हणलं काकू जन्म भर सुरू केलं कोणासाठी लढत होती नवऱ्यासाठी का लोकांसाठी लोकांसाठी म्हणजे आता मावळ सगळं डोळ्याने नको नाही बरच्या तुला दिवस त्याच्याने माहिती दिला आहे कशाला दिला कशासाठी एक गोष्ट ध्यानात घ्या समजा तुमच्या गावात तुम्ही आले तुम्ही विचारता महाराज कुठून आले काय सांगता नाही बरं कशासाठी आले तपास नाही बरं कुठं जायचं काय कल्पना तुम्ही कमी करता पालन कुठून आलंय संशय कशासाठी आले संशय कुठं जायचं मग मला तुम्ही सांगा ह्या जगात तुम्ही आला कुठून आला सांगा दात काढलं केस गळाली आता आज उद्या वाले सांगा कुठून बरं कशासाठी आले कशासाठी नाही आपण दुःख झाले दारू दुःख झालं असतं तर निघाल मग गळ्यात टाळा बरं कशासाठी आले तपास आपण कुठं जायचं सगळी जाते जगात आली नाही तुमच्या गावात आली गेली का नाही कुठे गेली याला काय म्हणायचं डोळा असो माया माया म्हणजे काय
लोकांच्या बोकांनी माया बसली. आपण काय म्हणतो प्रत्येकाच्या बोकांनी काय कोण बसले मायामध्ये काही तुमच्या लक्षात आलं बघ. सहज एक महाराज स्टँडवर निश्चित उभं राहिलं. पुढं जायचं होतं कोणतरी कीर्तनाला. तेवढे दिवस पाहिजे आज आता बाई अशी बाई दिसायला काय सांगतो तुम्ही नका तुम्हाला काय अशी दिसायला आधी मुरडत 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 आधी महाराज आता हे बघावं का पण बघ वळून तिच्याकडे बघितलं मग म्हणले घ्या द्या तुमचं दर्शन. कोण म्हणली दर्शन घ्या तुम्ही. आज कीर्तन दिसतंय पुढे तरी म्हणजे बरोबर तिथलं बोरी बोरी वा चांगली कसं काय चाललंय महाराज तुमचं आमचं ओळख नाही पाळत. आणि मग मागून म्हणले माझं एक काम करता करते काय काय नाही एवढी फक्त बॅग सांभाळा गस्तीवर मला घरी जायचं घरी एक काम आहे वस्तू राहिली घरी घेऊन येते मी एवढी पिशवी सांभाळा माझी बॅग म्हणजे मी आहे 15-20 मिनिटं गाडी यायला टाइम आहे मी आहे गेली घरी गेली ना पोलिसाची गाडी आली. पोलिसाची गाडी म्हणजे महाराज बॅग कुणाची काय म्हणायचं हा तो म्हणला जर बाईची बॅग आहे म्हणा तर पोलीस घेऊन जाते मग तिला काय द्यायचं आल्या हा आणि माझी म्हणा ती माझी नाही आणि माझी नाही म्हणलं तर ही घेऊन जाते. मग त्यांनी काय सांगणार ते कन्फ्युजन झालं तसं. तो म्हणला बॅग होय बॅग होय हा म्हणजे बॅग माझी माझी चावी नाही आहे का चावी तुमच्या काय का तुमच्या बॅगेची चावी. ही बॅग जी तुम्हाला दिली ना जिला तुम्ही माझं म्हणता ना ही बॅग आहे ना ही बॅगच ही बॅगच आहे. मग ह्या बॅगेची चावी तुमच्याकडे आहे का आहे. तुमचा श्वास कोण घेतोय बोला. तुमचा श्वास चालू आहे ना आता का बंद आहे मग कोण घेत ध्यान देऊ नाही का कोण घेत तुम्ही घेता का तुम्ही मग काय म्हणता बॅग माझी. तुमचा श्वास कोण घेत तुम्ही खाल्ल्याला कोण बचावत. तुम्ही तर झोपता श्वास कोण घेत झोपल्यावर आपण पिशवी आपली का मग काय म्हणतोय जन्माला आल्यापासून माझी म्हणतो ना विचार केला का कधी आपली आहे घरी मग हा एक श्वास आपण घेतो का खाल्ल्याला पचावतो आपण का कुणामुळे चाललं शरीर देव चालवतो आहे का माहिती देव आज बसवायची आहे काही खायला काय त्याला काही बी गावा तुमच्या अनुभवाची समज आहे तुमचं पण विचार करा कधीतरी विचारलं ना का नाही विचारलं
बंगला खूब बनाया अंदर मग शरीर जर आपलं नाही तर आपलं काय माझं ते देखील महाराजांना काय म्हणलं द्या माझी म्हणजे चावी द्या तुमच्या शरीराची चावी आहे तुमच्याकडे नाही अजिबात तुका म्हणे की द्या समता हाती द्या सद्गुरु कर तुमच्या ती हाती चावी आहे पण सद्गुरु जर केला नाही तो उघडणार कसं सद्गुरु कर चावी आहे याची चावी कोणाकडे सद्गुरु पण संसाराचा विसर्जनच संताचा वास असेल मुख्याचा वास आला तर उलटी होती तसंच व्हायचं चावी काही नव्हती चावी नाही म्हणजे महाराज गाडी पोलीस स्टेशनला द्या उघडली आतमध्ये नवजात अर्धाचा बाळाचा नवजात मृत दिला कुठं आणि मग महाराजाचा कागद होता काय करायचं रिमांड बघितलं का रिमांड आमचं जोडीदार तीस आहे मला म्हणतो बाबा रिमांड करायचं म्हणलं खिडकीतून बघा खिडकीतून हात नका खिडकीतून बघायला दोन्ही मी घोडा केला उघडा पार कधी काही नाही आणि टेबला असा पाल कशा टेबला आणि गिरणीचा पट्टा असतात का गिरणी काय गिरणी माझं त्याला लाकडा गिरणीत लावलं आणि दोघं दुई काळजी करू नका याला जर माझं म्हणतो ना याची जी हाल झाली तीच आपली बी हाल जर आपण माझं म्हणलं कारण ते आपल्याला काय आहे तरी आपला म्हणतो ना आपली म्हणून नको तू काय म्हणा नको 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 आपण नको नको तू मला जिवंत नको नको आपण मी जिवंत करू माया जायला काहीच माया जायला कळला तर तुम्हाला कळलं का माया जाय डोळ्याने दिसतंय त्याला सगळं खोटं आहे ते माया जाळ आहे त्याला माया जाळ असं म्हणतात मग खरं काय आहे सत्य सत्य कोण कोण सत्य भगवंत सत्य कोण सत्य आहे जगन मिथ्या ब्रह्म सत्य पण ब्रह्म कुठं आहे ब्रह्माची प्राप्ती केली पाहिजे ब्रह्म कुठं आहे कुठे आहे ब्रह्म त्याची प्राप्ती करायसाठी हा देव दिला कशाची देव त्याच्या प्राप्तीसाठी भगवंताच्या प्राप्तीसाठी देह दिला पण वापरला कशासाठी देव दुसरीकडे नाही आपल्यातच आहे चाले हे शरीर कोणाच्या हस्ते कोण बोलविते हरी जशी उसात साखर आहे पण कुठं न्यावा लागेल कारखान्यात दुधात लोणी आहे पण कुणाकडे न्यावा लागेल
सुग्रणीकड सुग्रण सुग्रण देहात ईश्वर आहे, पण कुणाकडे जावं लागेल? संताकडे जावं लागेल. अरे ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. दुधात लोणी आहे, सुग्रणीकडे जावं लागेल. ऊसात साखर आहे, कारखान्यात न्यावं लागेल. कांद्याचं बी कशात आहेत? कांदा कशापासून जन्माला येतो? कांदा कांदा कांद्याच्या बियापासून. तुम्हाला माहिती आहे का नाही? का मी शेतकरी एवढे तेवढा. कांदा कशापासून जन्माला येतो? कांद्याच्या बियापासून. आणि कांद्याचं बी कशात आहे? कांद्यात आहे. कुणाकडे गेल्यावर कळण? इंजिनियरकड, वकिलाकड नाही, मग शेतकऱ्याकडे. सोपं आहे. पण जातीवंत शेतकरी पाहिजे. कसा? जातीवंत. कसा पाहिजे? संत पाहिजे, पण कसा पाहिजे? जातीवंत पाहिजे. डुप्लिकेट नको. तुम्ही म्हणता डुप्लिकेट बी असतात. हो, आमच्यात बी असतात, भरपूर असतात. व्यवसाय काय? ते व्यवसाय त्याचा शेती आहे, ते शेतकरी नाही. लक्षात आलं तुमच्या? जाऊ द्या, त्याच्यावर जास्त विवेचन करण्यात अर्थ नाही. हा, कांद्याचं बी आहे, पण जातीवंत शेतकऱ्याकडे जायचं आणि विचारायचं कांद्यातलं बी कसं काढतात. मग तो सांगेल सिलेक्टेड कांदा घ्या. काय घ्या? सिलेक्टेड म्हणजे गोल कांदा. गोल कांदा घ्या आणि त्याला उभा कापा. आलं का लक्षात? आलं. उभा नव, आडवा कापा, वरची बाजू लावा आणि पाणी घालीत बसा. परमार्थ असाच चाललाय सगळा. देव तिकडं आणि तुम्ही इकडं चलून त्या राट्या. शरीर आम्हाला गेलंच पाहिजे. कायला मारायला? काला म्हणून का कोंबीत तू जाऊन? तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा. अरे तुझा तुझ्या पैशीचे, कुठं शोधायची गरजच नाही. देव शोधाय जायची गरज नाही. सर्व्या घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. फक्त रीत कळली पाहिजे. काय कळली पाहिजे? आणि रीत सांगत ते शेतकरी, तसं इथं देव प्राप्तीची रीत सांगत ते सद्गुरू. आलं लक्षामध्ये? आडवा कापा, खालची बाजू लावा, येडेवानी करू नका. चुकलियावर मग हेरा पडे. खालची बाजू लावा, मातीत गाडा, पाणी घाला. 3.5 महिन्यात टेंगळं, त्याला गुंट, त्यात काळं काळं बी घरी आणा, तोडून वाळल्या आणि असं चुरगाळा. फक्त कांद्यात बी होतं, पण सापडत नव्हतं. टारकाला सोडून सापडत नाही. तसा आपल्या हृदयात देव आहे, पण सद्गुरु वाचोनी सापडे नासो. संताविन प्राप्ती नाही, आईशे वेद देती ग्वाही. काम अवघड नाही, पण संताशिवाय प्राप्ती देवाची होऊ शकत नाही. देवाला देवाची प्राप्ती करायला सद्गुरूला शरण जावं लागलं. कुणाला? कुणाला प्राप्ती करण्यासाठी? देवाला. प्रभू रामचंद्राच्या जन्मामध्ये वशिष्ठ महाराजांची शरणागती पत्करावी लागली. तेव्हा कळलं मी देवे. आणि कृष्णाला सांदीपन ऋषींना शरण जावं लागलं. तेव्हा कळलं माया नासली आणि आतमध्ये हृदयात भगवान परमात्मा प्रगट झाले. माया संपली. तेव्हा आता आपली माया संपली का? अजून नसली, संपली. त्याच्यासाठीच कीर्तनी, बाकी काही नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात, ही जर माया नासली नाही तर काळ आला जवळी ग्रासावया. आणि
आणि तिथं जर का काळाची उडी पडली, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. आई सोडवणार नाही, बाप सोडवणार नाही, सोडविना बंधू पाठीची बहीण. बंधू आमदार आहे, नाही सोडू शकत, आमदारालाच नाही सुटत. बहीण कलेक्टर आहे, काय त्याचा उपयोग. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन. बायकोचं तर मी सांगितलंच तुम्हाला. हा, त्याच्यात काय गोतायची काय गरज नाही. इकडं लिहिती बरं का बायको, तुमचीच दासी. काय लिहिते, पत्र लिहिताना. तुम्हाला पत्र बित्र लिहिलं का नाही बायकोनी एखाद दिवशी? नाही नाही, आताच द्या सोडून. तुमचा काळ काय मोबाईलचा काळ आहे काय तेव्हा? तुमचं लग्न झालं तेव्हा कायचा मोबाईल? पत्रच होतं तेव्हा, आहे का नाही? आणि पत्रात खाली काय लिहित होती, आपलीच दासी. मला सांगा, ती आल्यापासून दासी आहे का ती आल्यापासून तुम्ही दास झालाय? बाजी आण म्हणलं की पळू पळू तळून आला, डोक्यावर लगेच पिस. आईचं कधी ऐकलं आणि बायकोचं कधी मोडलं नाही. आणि ती म्हणती तुमची दासी. अरे कायाचा दासी? तूच दास झाला आणि कायाची दासी? बरं, दासी अशी झाली, मी सांगितलं एकांती विचारायचं. गुलाम कोण झाला? गुलाम देवाचा झाला का गुलाम? देवाचा झाला गुलाम नाही ना. कोणाचा गुलाम? देवाचा व्हायला पाहिजे. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, तू ही मेरा सच्चा साई नाम लेऊ तेरा. भगवंताचा गुलाम नाही झाला, इकडं गुलाम झाला. म्हणून शेजेची कामीन दूर राहे. हो कळण, पण कधी? 13वा झाला, 13व्याच्या दिवशी. 10वा झाला की तो पुढे येऊन बसवतो, माहितीये का? घरा पुढे जाडाव बसवतो. कोण? जीव, जीवात्मा. कुठं बसवतो? जाडाव बसवतो. घरातलं सगळं ऐकतो तो. तेव्हा त्याला वाटत मोकार मेलो यांच्यासाठी. बायको म्हणते पोरा हो, मरणारच होती ती, मरणारच. घ्या कडूबास काढून घ्या. कोण म्हणतंय जाऊ द्या आता तुम्ही मोकळं झाला. तो होता तवर लई ताप होता, नीट ऊस करून देत नव्हता. ऊस करायचा म्हणले की कांदा लाव म्हणायचा, कांदा लावायचं म्हणलं ऊस कर म्हणायचा. आता तुम्ही मोकळं झालाय, आता कशाला रडत? कोण म्हणतंय? बायको. आणि कुठं बसलाय? जाडाव, ऐकतोय सगळं. अरे 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 अरे. आणि शेजारी पाजारी आणलेले कालवण भाकरी. दररोज किती भाज्या असतात दररोज खायला? एखादी 2 जास्तीत जास्त. त्या दिवशी शेजार पाजारून आलेल्या 7-8 भाज्या पितळीत चुरल्यान असं काय रापकावलंय पोरांनी. गोरच झोपली. आणि बघत आहे कोण? तुम्हीच बघणार आहे, काळजी करू नका. म्हणून तो बरा म्हणतात बाबा रे, याच्यात गुतू नकोस. राजा असू, देशीचा चौधरी असू, कुणी असू, तुला सोडू शकत नाही. कुणी सोडू शकत नाही. म्हणून विचार करा, माया जाळ कशानं नसेल? माया जाळ नासे या नामे करुणी, प्रीती चक्रपाणी असू द्यावी, असू द्यावी प्रीती साधूच्या पायाशी, कदा कीर्तनाशी सोडून. कशाने माया जाळ नसेल? माया जाळ नासे या नामे करुणी, नामानी नसेल. सद्गुरूने दिलेल्या अनुग्रहानं नसेल माया. तुम्ही म्हणता माया आमच्यावर निघत नाही, निघणार नाही. तशी सद्गुरू ज्यावेळेस अनुग्रहित करतील त्यावेळेस मात्र माया राहणार नाही. माया जाळ नाशे या नामे करोनी, प्रीती चक्रपाणी असू द्यावी प्रीती साधूच्या पायाशी, कदा कीर्तनाशी सोडू नये. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. नामानं माया नसेल, ती माया नसल्याशिवाय आपल्याला मूळ रूप आपलं दिसणार नाही, सद्गती आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून प्युअर जातिवंत शेतकरी कसा? जातिवंत सद्गुरू आपल्याला त्या देवाची प्राप्ती करून देतात. देव दुसरीकडे नाही, आपण ज्याच्या जेव्हा बोलतो चालतो ना तोच देव.
त्याची प्राप्ती सद्गुरू करून देतील. जसं कांद्यातच बी होतं, पण कांद्याची प्राप्ती शेतकऱ्याशिवाय होऊ शकत नाही, रीत कळणार नाही. तसं सद्गुरूशिवाय इथं बी रीत कळणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सद्गुरूची शरणागती पत्करली पाहिजे. आणि हे विवेक वैराग्य आलं पाहिजे. विवेक म्हणजे काय? साधारणतः काय सार आहे आणि काय आसार आहे. या जगतामध्ये सार काय आहे? सार 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 विठोबा नाम तुझे सार. नाम सार आहे. त्रिगुण आसार, निर्गुण हे सार, आणि सारा सार विचार हरिपाठ. हरिपाठ झाला का? पाठ करून फायदा नाही, कळला पाहिजे. काय कळला पाहिजे? हरिपाठ. पाठ तर आमच्या पोरांचा बी, पण हरिपाठ कळतच नाही. त्रिगुण आसार हरिपाठ तर दररोज म्हणतो ना आपण. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया रे जार हरी विना दररोज म्हणतो. मला खिशात त्याच्या हरिपाठात पुस्तक देऊ का मुसकाडीत लावून तुझ्या त्याच्या हरिपाठाचं पुस्तक काला ठेवलं पुस्तक. आणि गुतलाय कशात? लटिका व्यवहार. म्हणतोय काय? लटिका व्यवहार सर्व हा संसार लटका. आणि कशात गुतलाय? लटक्यातच. हा, लटक्यातच गुतलाय. दुरीच्या सापा बिवुनी बाबा, दुरीच्या सापा बिवुनी बाबा, दुरीच्या सापा बिवुनी बाबा, दुरीच्या सापा बिवुनी बाबा, हे शिवा शिवा हे शिवा सापा भिवून भवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. डोळं दिलं देवानं, पण या डोळ्यांनी जेवढं दिसतंय तेवढं खोटंय. कोणत्या डोळ्यांनी? ध्यानात ठेवा, या डोळ्यांनी दिसतंय तेवढं खोटं आहे. आणि जे खरं आहे ते दिसत नाही, त्याच्यासाठी तिसरा डोळा लागतो. काय? ह्या डोळ्यांनी दिसतंय ते काय आहे? खोटं आहे. सगळं सगळं खोटं आहे. आणि जे खरं आहे ते ह्या डोळ्यांनी दिसत नाही, त्याच्यासाठी कोणता डोळा लागतो? तिसरा डोळा. ज्ञानांजन एक वेळा डोळा घाली ताडळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. भ्रांती गेली पाहिजे. काय? भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले. ज्ञानांजन एक वेळा, तिसरा डोळा. तिसऱ्या डोळ्यामध्ये सद्गुरु ज्ञानांजन घालतात. काय घालतात? ज्ञानांजन. आणि मग सत्य दिसायला लागतं. काय दिसायला लागतं? सत्य दिसायला लागतं. खोटं मावळून जातं. आता आपल्याला खोटं दिसतंय आणि सत्य मावळलेलं आहे. मग नंतर सद्गुरू ज्यावेळेस डोळ्यात अंजन घालतील त्यावेळेस सत्य दिसायला लागल आणि खोटं मावळून जाईल आणि त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होईल. आणि तोच आपल्याला सोडू शकतो. तोच दुसरं कोणीही सोडू शकत नाही. तुका म्हणे तू सोडाविना कोणी,
Thank